हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. सकाळी लवकर व्हिडिओ शूट करायला नाही भेटत कारण सकाळची धावपळ असते भरपूर. कारण मुलीचं स्कूल असतं सकाळी 7ला, म्हणजे तिची बस आलेली असते. सो ती गेली आहे स्कूलला आणि हे आता मी मिस्टरांचा टिफिन रेडी केला आहे. कारण ते पण निघाले आहेत आता ऑफिसला आणि आता 9 वाजले आहेत. पाऊस आत्ताच पडून गेला आहे, त्यामुळे वातावरण बघा. मिस्टर पण निघाले आता ऑफिसला. आता मी माझे कामं आवरून घेत आहे. तर हे कालचे कपडे होते जे सुकत घातले होते. पावसामुळे कपडे सुकत घालायला जागा पण नाही आहे आणि सुकत पण नाही आहेत. सो तुम्ही बघू शकता मी घरातच एक दोरी बांधली आहे आणि आत्ता ते कालचे कपडे मी आत्ता काढले आहे, सगळे फोल्ड करून सगळं ठेवत आहे. पाऊस 4 दिवस इतका पडत आहे की कपडे पण सुकत नाही आहेत आणि जागा खूप कमी असल्यामुळे कपडे सुकत घालायला पण प्रॉब्लेम होतो आम्हाला. आता हे सगळे कपडे वगैरे मी फोल्ड करून ठेवलं आहे आणि आता बेड वगैरे आवरते सगळं. तुम्ही बॅक साईडला बघू शकता आमचे वॉल भिंती कशा झाल्या आहेत, कारण मुलांनी सगळं ड्रॉइंग काढलं आहे पूर्ण. लहान मुलांचं तुम्हाला माहीत आहेच कसं असतं. हा प्रकार कोणाकोणाच्या घरी आहे जरा कमेंट करून सांगा. स्वयंपाक वगैरे सकाळीच झाल्यामुळे मला आता स्वयंपाकाची तरी काही टेन्शन नाही आहे, पण आता पूर्ण किचन आवरायचं आहे मला. आता हे गॅस ओटा वगैरे मी आवरते सगळं. शेगडी वगैरे धुवून काढली सगळी. भांडी वगैरे सगळी घासून पूर्ण किचन मला क्लीन करायचं आहे. भांडी वगैरे सगळे आवरून आता झाडू पोछा हे करायचं आहे. डेली असंच रुटीन असतं हे. किचन ओटा माझा क्लीन झाला आहे. आता मी झाडू पोछा करत आहे. तरी आज पाऊस थोडा कमी आहे. वातावरण बघा किती छान आहे आज. आंघोळ वगैरे आवरली माझी आता.
घरी असते तेव्हा मी कोणताच मेकअप वगैरे काही करत नाही. इवन मी पावडर पण नाही लावत, कारण थोड्या दिवसापूर्वीच मला थोडं ॲलर्जी झालं होतं आणि डॉक्टरने मला ती क्रीम सजेस्ट केली होती. खूप मोठे मोठे असे ॲक्नी पिंपल्स आले होते मला. सो त्यामुळे मी काही क्रीम वगैरे काहीच नाही लावत घरी. आता हे मी कपडे मशीनला टाकत आहे. जागा कमी असल्यामुळे तुम्ही बघू शकता मशीन पण मला हॉलमध्येच ठेवावी लागते, कारण बाथरूममध्ये इतका जागा नाही आहे. सो आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं थोडं. हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आता वाजलेले आहेत 12:30. ऑलमोस्ट माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि थोड्या वेळाने मला जायचं आहे मुलीला स्कूलमधून आणायला. तर तिची बस येते मेन रोडला आणि मला तिला तिथून आणायचं आहे. तर म्हटलं थोडं बसून घेऊयात रिलॅक्स आता. तर आता चालली आहे मी मुलीला आणायला. मेन रोडला जावं लागतं, कारण बस तिकडेच येते. हे बघा, एक चर्च आहे आमच्याकडे. मला फोटो काढत होती. फोटो काढत होते. दे बॅग दे. हे दे छत्री. चल पुढे चल. तुम्हाला कुठे खा. काय काय शिकवले आज? काय काय शिकवले आज? EVS. आणि काय शिकवले? CW बुकवर. हे माझं एक पार्सल होतं जे आज मला रिसीव झालं होतं. 1 ग्राम गोल्डचं मंगळसूत्र आहे हे. एक ताई आहे त्यांच्याकडून मी हे प्रोडक्ट्स मागवते आणि आत्ताच नाही, खूप वर्षापासून मी मागवते त्यांच्याकडून. खूपच छान प्रोडक्ट्स, मला खूप आवडतात त्यांचे प्रोडक्ट्स. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. कसं वाटलं मंगळसूत्र नक्की सांगा कमेंट करून. आम्ही आता जेवण वगैरे आवरून मुलगी पण झोपू गेली आता आणि 3 वाजले होते आणि पाऊस बघा किती जोरदार मुसळधार पाऊस चालू झाला आहे आता. हा काय आता थांबणार नाही. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.